नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी चाललेलो आहे गणेश पूजन विधी सांगायला। पेणपासून थोडं पुढे आहे, ते पेणच्या बाहेर आहे। परिसर खूप छान आहे, तिकडे गेल्यावरती तुम्हाला परिसर दिसेल। शक्य असेल तर मी सभोवतालचा परिसर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन। आता मी पेट्रोल भरून तसाच परस्पर थोडं सामान बाकी आहे माझं घ्यायचं, ते सामान घेऊनच मी पुढे जातो आहे। तर व्हिडिओ तिकडेच, तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पेण खोपोली रस्त्यावर साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे आंबेघर नावाचं गाव आहे। त्याच्या आतमध्ये चित्रकुटीर हा परिसर आहे। चित्रकुटीर म्हणजे जिथे आपल्या मराठी कलाकारांचे बंगले आहेत। तर तिथल्याच एका बंगल्यामध्ये एक आर्टिस्ट आलेले होते। त्यांच्या नूतन वास्तूचे आज गणेश पूजन करण्यासाठी मी तिथे जात आहे। पाऊस नुकताच पडून गेला होता। आपण आता येऊन पोचलेलो आहोत चित्रकुटीरच्या गेटपाशी। तर तुम्ही ऐकू शकता शांतपणे पक्ष्यांचे आवाज येऊ लागलेले आहेत, कारण ही जागाच अशी आहे। खूप शांत आहे आणि जंगल परिसरामध्ये जागा आहे। गणपतीच्या मागे जी हे व्हाईट वॉल पेंट केलेली दिसते फुलांची, तर ते पण एका आर्टिस्टनीच केलेलं आहे। त्यांचं तिथे वास्तू आहे, ती खूप छान वाटलं म्हणून शेअर करतो। इथे माझे पूजन झालेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतोय। कार्यक्रम माझा लवकर आटपला, पण यजमानांनी आग्रह केला, त्यांचा पण मान मी राखला। जेवणाचा आग्रह होता, तर तिथेच मी जेवलो आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो। 10 मिनिटात मी पेणला पोचलो। दुपारच्या वेळी मात्र पाऊस पूर्णपणे नव्हता, ऊन पडलं होतं। तर असा हा परिसर तुम्हाला मी दाखवतोय। भोगावती नदी आहे ही। पावसाळ्याच्या दिवसात या पेण खोपोली रस्त्यावरून जायला खूप मजा असते, कारण सगळीकडे हिरवीगार झाडी असते, फार अगदी खंडाळ्याच्या घाटापर्यंत। हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।